नमस्कार. नमस्कार. एस मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत, आदिनाथ भाऊ. धन्यवाद, धन्यवाद. आणि आपण या ठिकाणी मागच्या म्हणजे आपण जे आता सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहात, त्या शुभा प्रतिष्ठान आहे, त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात. तुम्ही त्या शुभा प्रतिष्ठानच्या मार्फत जी कार्य केली आहेत, ती थोडीशी मतदारांना या ठिकाणी सांगावं असं आम्हाला वाटतंय. थोडक्यात आपण एक अराजकीय प्रश्न विचारला, की शुभ प्रतिष्ठानच्या मार्फत आपण काय कामं केली? तर आपण सगळे लोकांना म्हणजे सगळ्या नागरिक व्यक्ती सगळ्याच नागरिकांना माहिती आहे, की शिवजयंतीचा हा एक 8 दिवस चालणारा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात आपण सप्त्याचं नियोजन करतो. अ, आपले महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आपण तो सप्ताह दरवर्षी भरवतो. जेणेकरून आपल्या लोकांना समाजात काय दिशा द्यायची हे आपले बाबा आपल्याला त्या माध्यमातून अनेक कीर्तनकारांच्या रूपात ते सेवा घडवतात आणि 8 दिवस पूर्ण तो कार्यक्रम चालतो. शुभप्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण 3 चाकी सायकल वाटप असन, फॉगिंगची फवारणी असन, असे असंख्य कार्य केलेत. रायगडचा पूर असन, कोल्हापूरचं पूर असन, हां. म्हणजे नैसर्गिक आपत्ती. भरपूर म्हणजे असे मला तर ते सांगता पण येत नाही एवढे हां, हां. स्वरूपातले कामं झालेले असते. हां, ठीक आहे. काही अडचण नाही. परंतु आता हा जो तुम्ही प्रभागातून 8 क्रमांकामधून उभा आहात. तुम्ही पूर्वी पण या प्रभागातून उमेदवारी केली आहे. तुम्ही उमेदवार पण होता आणि तुम्ही निवडून पण आला होता. या प्रभागामध्ये तुम्हाला आता म्हणजे बरेचसे प्रश्न माहिती आहेत. परंतु मला असं एक विचारायचं आहे, की तुमच्या काळामध्ये किंवा तुम्ही केलेले कार्य थोडक्यात मतदारांना जर सांगितले, तर बुवा आम्हालाही आनंद वाटेल. सर्वप्रथम आता जे आपल्या निवडणुका नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, तर काय आलं थोडक्यात मी माझा घसा खराब आहे. दुसरी गोष्ट अशी, की मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन, की मी एक माझ्या मित्राबरोबर राजस्थानला गेलो होतो. बरं. तिथं काही गोष्टींमुळे मला देवासाठी मी चप्पल सोडली. त्यावेळेस इलेक्शनची तारीख पण जाहीर झालेली नव्हती. देवदर्शनासाठी गेलो होतो. बरं. जैनचा माझा मित्र आहे जैन समाजाचा, मारवाडी समाजाचा. तर त्यानिमित्त मी त्या वसिया माताला दर्शन घेतलं होतं आणि मी त्या देवीला माझ्या त्या आईला मी मागणी केली होती. तर ते एक चमत्कार घडला. त्यामुळे मी म्हटलं होतं की माझं काम झाल्यावर मी चप्पल घालेन. तर त्या चपलीचं पण राजकारण थोडक्यात तिथे केलं गेलं. मला ते करायचं नाहीये. भावनिक कुठल्या देवाच्या याच्यावर कोणी राजकारण करायला नाही पाहिजे. हां, हां. मी फक्त आता देवासाठी चप्पल सोडली. माझे काही देवाचे असतात म्हणून मी चप्पल सोडली. पण आज 8 नंबर फिरतानी हां. खरंच काय तिथं अडचणी त्या रस्त्याच्या. तर आज मी खरंच सांगतो, मागील 5 वर्षात खरंच विकास झाला असं मला वाटतंय. तर दुसरी गोष्ट अशी, की आदिनाथ मध्ये फिरत असताना प्रत्येक अतिप्रचंड धूळ आहे रस्त्याची. तर आदिनाथ वसंतमध्ये मी मेन रोडचा विषय घेत नाही. तर तिथं बऱ्याचशा मला माझ्या माता भगिनींना दम्याचे त्रास वाढले. त्यानंतर जे कामं व्हायला पाहिजे होती मागील मी सत्तेत असताना, त्याच्याबद्दल मी खरंच माफी मागेन. कारण की कामं होत होती म्हणून मी पहिल्या 6 महिन्यात त्यांना सोडून मला माझं वेगळं प्रस्थान मांडलं आणि माझे जे काय असतील ते मी माझ्या नागरिकांसाठी करत गेलो. ठीक आहे, निधी आला नाही लोकांना माहिती ना. ठीक आहे, माझी काय वैर असेल त्यांचं. पण जनतेचं वैर नव्हतं ना. हां, राईट. विकास तर सगळ्यांचा करायला पाहिजे. सगळ्यांचं करायला तुमची जबाबदारी पण होती. पाहिजे. ते नीती पूर्णच नाही केली. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये जे भाजपमधून तुम्ही काही गोष्टी झाल्या तुमच्या अंतर्गत आणि नंतर आता तुम्ही शिवसेनेतून उमेदवारी करतात. बरं. काय कारण असेल बरं या गोष्टी काही घडामोडी आम्हाला सांगताल का? मी थोडक्यात सांगितलंच होतं ना, की मला पहिल्या 6 महिन्यातच सोडावं लागलं. त्याच्यानंतर मी अ, माझं सामाजिक कार्य चालूच ठेवलं. मी ते बंद नाही केलं. हां, हां. मध्ये तसं पाहायला गेलं ना, माझी जम्मू काश्मीरपासून बरं. तर कन्याकुमारीपर्यंत कोविडच्या काळात झाली सर्व माझे मतदार आहेत. अरे हो! सर्व माझे मतदार आहेत. आजही मला त्यांचे आशीर्वादाचे फोन येतात. हं. माझं स्टेटस बघून ते म्हणतात, "आपके वहाँ इलेक्शन चालू है क्या? हमारी माँ की दुआ है आपके साथ यार. मेरे बाप की दुआ है साथ ही. आपके साथ है." अहो मला राजकारणच करायचं होतं. मी फक्त वार्ड केलं असतं. बरोबर, बरोबर. मी त्यांचे माझे स्टेटस पाहून, इलेक्शनचे स्टेटस पाहून त्यांचे मुलांचे आशीर्वाद असतील, आईचे आशीर्वाद असतील. मी इथले नाही सांगत आहे. हं. पण राज्यातले सांगतोय. बरं. कारण इथून ते जायचे उपाशी जात हां, होते. उपाशीचे मी रोड त्यावेळेस जाणार. तिथले सीओ असतील, स्टँडिंग सीओ मी त्यांना पण म्हटलं, "साहेब, नगरपालिकेच्या वतीने आपण कुठेतरी अन्नछत्रालय चालू केलं पाहिजे." ते सगळे हसायचे हो मला. हां, हां. कारण की मी म्हणलो होतो वाईट काळ लोक इथून घरी पाईपने निघाले. बरोबर. त्यांच्याकडे कुठलं साधन नाही. 6-6 महिन्याची मुलं मी बघितली. कसे घेऊन फिरतात, काय फिरतात. या गोष्टी मी जवळून बघितल्या. नागरिकाचं दुःख काय असतं ना, मी अगदी जवळून पाहिलंय. बरोबर. त्याच्यामुळे मला कुठल्याही कोविडच्या काळात कामं जी केली असेल मी, त्याच्याबद्दल एकही मिनिटाचं राजकारण मला करायचं नाही. आणि मी कुठेही ते सोडली करणार नाही. नाही. तेवढं तर आहेच आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आता शिवसेनेकडून तुम्ही उमेदवारी करत असताना
आता काही पक्ष बदलल्यामुळं तुमच्यावर काही म्हणजे जे मतदार आहेत त्यांच्यावर काही असं तुम्हाला जाणवलं, की बाबा यांच्यावर काही इफेक्ट झालाय किंवा काय असं काही वाटतंय का? मला एक सांगा, माझी सचिन भाऊ तुम्ही मला चांगलं ओळखतात. बरोबर. मी ज्यावेळेस 6 महिन्यात बाजूला निघालो, कारण की ज्यावेळेस मला त्यांनी मतदान केलं होतं, हां, पहिल्या वेळेस, ते माझ्या मायमाऊली असतील, वडीलधारी असतील, भाऊ असतील. मला सांगा, मला लहान-लहान मुलं तुम्हाला माहिती मला काय नावाने हाक मारतात? हां. मामा. मामा. मग मला सांगा, मी कोणाचा दादा बिदा नाही. मी नाही. मामा आहे. मामा. मला मामा म्हणतात. मामा कोणाला म्हणतात हो? अगदी प्रेमळ असणाऱ्या माणसाला. घरातल्या माणसाला. आणि माझं प्रत्येकाच्या किचनपर्यंत माझे संबंध आहेत. कारण की मला तेवढा अधिकार दिलेला आहे. घरातलं मानलेलं आहे. आणि पहिल्या इलेक्शनला सुद्धा दाखवलंच आहे. आत्ता सुद्धा म्हणतो तू मी जर प्रचारात जातो ना, त्यावेळेस लोकं डायरेक्ट म्हणतात, "अरे आदिनाथ तू तिथे कमी तिथं जा. अरे तू असं आहे. तिथं पोहोच. तिथून कसं मतदान काढता येईल ते काढ. आमच्याकडे का चक्कर मारतो?" हे असे आशीर्वाद आहेत माझ्याशी लोकांशी. खूप चांगलं आहे बरं का. दुसरी गोष्ट एक आता लोकं जे सध्या हे जे वारे वाहू राहिले त्याच्यामध्ये बरेचसे आता पक्षांचे टीका टिप्पणी वगैरे चालूच आहे. परंतु तुम्हाला कसं वाटतं बरं ह्या टीका टिप्पणी कितपर्यंत योग्य आहेत? सर्वप्रथम खरंच जर विकास झाला असता ना, तर खालच्या स्तराला जाण्याची कोणालाच गरज नसती पडली. आणि जरी माझ्याकडनं मागच्या 5 वर्षात जे मतभेद झाले, त्या काळात माझ्या नागरिकांचा माझं सोडा कोणत्याही प्रभागाचं घ्या, खरंच विकास झाला असेल ना, तर आज त्यांना फिरायचीही गरज नसती पडली. लोकं होऊन त्यांच्या मागे गेले असते. आज मी फिरतोय, आज घसा बसण्याचं कारण मुळं असं आहे, की प्रत्येक घरात चहा, कॉफी, बिस्किट, पेढे म्हणजे जो प्रचार करतोय त्या प्रचारातच हां, इतकं प्रेम मिळतंय ना, की आवाज सुद्धा माझा आता घसा बसून जातोय फार. प्रत्येक घरात लोकं 15-20 मिनिटं घेऊन बसतात मला. हो. आणि प्रचारावर सांगतात, की "तू आता खरंच परत वेळ देऊ नकोस. तुझ्या वेळेची तर गरज आहे तुला, त्यांच्याकडे दे." बरं दादांच्या दादागिरीवर काही गोष्टी चालल्यात त्यावेळेला गावामध्ये. ही दादागिरीचा काय विषय बरं हा नाही, नक्की? त्याबद्दल मी माफी मागेन. त्यांचं राजकारणाची पद्धत वेगळी आहे, माझी राजकारण करायची पद्धत हं, वेगळी आहे. हं. ते काय करतायत त्याशी मी कधीच इतकं जवळून हे नाही करत आहे. त्यांचं राजकारण करायची पद्धत कदाचित तशी असू शकते किंवा त्यांचा स्वभाव तसा असू शकतो. त्यांचं औषध त्यांच्याकडेच आहे. माझं माझं औषध माझे नागरिक आहेत. म्हटलं की मी त्यांना परत एकदा हात जोडून विनंती एवढीच करीन, की आपण शून्य आहात. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, की तुम्ही रात्री मला 12 काय, रात्री 2 काय, 24 तास अवेलेबल असणारा माणूस मी तुमच्यासाठी आहे. फक्त एवढीच विनंती करेन, की आपण आपले 100% मतदान करताना विचार करून, प्रत्येक गोष्टीचा विचार करून मतदान करा. आणि अजून एक विनंती अशी करीन, की आपण यावेळेस माझ्यासाठी, दिवाळीसाठी आपण शिवसेनेला मतदान करावं, ही प्रामाणिक माझी इच्छा आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आज वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला आणि दुसरी गोष्ट एक आपल्याशी भेटगुज करून खूप बरं वाटलं आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सचिन भाऊ.